नमस्कार मित्रांनो, आज आपण 2025ला ग्रुप बीचा झालेला जो प्रीचा पेपर आहे त्याचे ॲनालिसिस करणार आहोत. हा माझ्याकडे ए सेट आहे. त्याच्यामधील ए सेटमधील आपण हिस्ट्रीच्या जे काही प्रश्न आलेले आहेत हिस्ट्रीचे त्याचे ॲनालिसिस करणार आहोत. सुरुवातीलाच हिस्ट्री होते या ए सेटमध्ये. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटल्याच्या संबंधातील लिखाणाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला. तर इथं पर्याय आहेत लोकमान्य टिळक, अच्युतराव कोल्हटकर, शिवराज परांजपे आणि पृथ्वीगीर हरिगीर. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकाचा तर मुझफ्फर बॉम्ब खटल्याशी काही संबंध येत नाही. बाकी 2-3 पर्याय राहतात. त्यामध्ये अच्युतराव कोल्हटकर आणि पृथ्वीगीर हरिगीर हे यांचाही काही वाटत नाही. आपण लॉजिकवरून आपण शिवराम परांजपे हे उत्तर जास्त जरी याचा उल्लेख कुठं नसेल तरी पण आपण काढू शकतो. 3 नंबरचा पर्याय याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाच्या वतीने कोणती सामाजिक कामे केली? यामध्ये नाम जोशी यांनी पहिला पर्याय आहे, नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन करून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणे. तर नाम जोशी यांचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे. त्यांनी प्रार्थना समाजासाठी काम केलेलं आहे. त्यामुळे हा पर्याय त्यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली आहे. त्याच्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. पुढचा पर्याय आहे, देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली. तर हे देखील बरोबर आहे. नामदार गोखले यांची ही सोसायटी सर्वंट ऑफ इंडिया जी की देशसेवेसाठी उत्तम कार्यकर्ते निर्माण व्हावे त्यासाठी त्यांनी स्थापन केली होती आणि त्यांनी देखील प्रार्थना समाजाशी संबंधित काम केलेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. सी पर्याय आहे, प्रार्थना समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम तयार झाले का? तर नाही. नाशिक येथील अनाथ आश्रमाचा आणि प्रार्थना समाजाचा काही संबंध नसल्यामुळं हा पर्याय कट होतो. आणि डी पर्यायामध्ये आहे, अस्पृश्याच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली का? तर हे देखील बरोबर आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, नाम जोशी आणि नामदार गोखले या तिघांचाही प्रार्थना समाजाशी संबंध आहे आणि त्यांनी या 3 संस्था स्थापून प्रार्थना समाजासाठी कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळं ए, बी, डी असा पर्याय या प्रश्नाचे उत्तर आहे. तिसरा पर्याय उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना संबंधित आहे. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजा संदर्भात खालीलपैकी विधाने बरोबर आहेत असं विचारले. तर त्यांनी केलेलं कार्य इथं दिलेलं आहे 4 पर्यायामध्ये. तर सक्तीचं व मोफत शिक्षणाचा कायदा केला, विविध कलाकारांना आश्रय दिला, विधवा पुनर्विवाहाचा कायदा पारित केला, कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली. तर हे 4ही पर्याय त्यांनी केलेली कामगिरी आहे. त्याच्यामुळे 4ही पर्याय उत्तरामध्ये पाहिजेत. असा पर्याय चौथा आहे, ए, बी, सी, डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील कोणत्या नेत्याने आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही असा प्रश्न आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये आयटकवर प्रश्न असतोच. त्यामध्ये आयटकचे अध्यक्ष विचारलेले जातात. इथं कोण अध्यक्ष नव्हतं असं विचारले. तर आता CR दास, चित्तरंजन दास हे देखील आयटकचे अध्यक्ष राहिलेले. सरोजिनी नायडू ह्या देखील होत्या. जवाहरलाल नेहरू हे पण होते. परंतु BT रणदिवे यांचा आयटकच्या संदर्भात कुठे उल्लेख नसल्यामुळे आपण डायरेक्टली हा पर्याय उत्तर म्हणून काढू शकतो. पुढचा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. 5वा प्रश्न आहे, यामध्ये वर्तमानपत्र दिलेले आहेत आणि त्यांचे संपादक दिलेले आहेत. पहिलं मुकुंदराव पाटील यांचं दिनमित्र आहे. वारा कोठारी यांचं जागरूक आहे. भगवंतराव पाळेकर यांची जागृती आहे. जागरूक आणि जागृती या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर कोठारी म्हटलं की जागरूक आहे आणि भगवंतराव पाळेकर म्हटलं की जागृती आहे. आणि श्रीपादराव शिंदे यांचं विजयी मराठा आहे. आता हे प्रत्येक वेळी प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न असतोच. त्यामुळं हे प्रश्न हे जे आहेत वर्तमानपत्रे आणि त्यांचे संपादक सगळ्यांना पाठ असतातच आणि पाठ असल्यामुळे त्यांनी डायरेक्टली उत्तर दिलेलं आहे. बीचं जरी माहिती असेल वारा कोठारी यांचं जागरूक तरी उत्तर निघू शकतं. त्याच्यामुळं याचं
पर्याय 1 मध्ये दिलेल्या आहेत या जोड्या जुळवलेल्या. पुढचा 6वा प्रश्न आहे. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? हा देखील प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये काही ना काही कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये येतच असतोय. काँग्रेसची जी अधिवेशने आहेत ती कोणाच्या अध्यक्षतेत झाले, कोठे झाले, कितवे होते? तर 1887 मध्ये झालेलं अधिवेशन हे 3रं होतं. मग 3रं म्हटलं की मद्रास, आणि मद्रासचे अध्यक्ष होते तय्यबजी, बद्रुद्दीन तय्यबजी. त्याच्यामुळे इथं डायरेक्ट उत्तर निघते. दादाभाई नौरोजी 2ऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हा देखील सोपाच प्रश्न होता. इतिहासाचे प्रश्न बऱ्यापैकी सोपे होते 2025. पुढचा 7वा प्रश्न आहे. कायदे दिलेले आहेत आणि त्या कायद्यांनी कुठल्या पदाची निर्मिती काय झालं मुख्यतः असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला कायदा आहे भारतीय सुशासनाचा कायदा 1858. तर 1858च्या कायद्याने काय झाले? तर भारत मंत्रिपदाची निर्मिती झालेली आहे. त्यानंतरचा आहे भारतीय परिषद काउन्सिल ॲक्ट, भारतीय इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे 1909चा. 1909च्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. त्याच्यामुळे डायरेक्टली जोडी जुळवता येते. इथं भारत सरकारचा कायदा 1919. तर 1919च्या कायद्यानं काय झालं आहे? 1919च्या प्रांतात द्विदल शासन पद्धती निर्माण झाली. आणि भारत सरकारचा कायदा 1935च्या कायद्याने केंद्रात द्विदल शासन पद्धती तयार करण्यात आली. त्याच्यामुळे हा देखील सोपा प्रश्न, डायरेक्टली जोड्या जुळतात इथं पण. त्याचं पर्याय 3 हे उत्तर आहे 7व्या प्रश्नाचं. नंतर पुढचा 8वा प्रश्न आहे. 8वा प्रश्न आहे. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? तर हा तर अतिशय सोपा प्रश्न आहे, कारण यामध्ये जे बाकीचे 3 पर्याय आहेत ते पॉझिटिव्ह दिलेले आहेत आणि एकच पर्याय असा एकदम ऑड दिला आहे आणि निगेटिव्ह आहे, ज्यामध्ये मळेवाल्यात पडलेली फूट हे तर यशाचं कारण असू शकत नाही. त्याच्यामुळं डायरेक्टली हा पर्याय एलिमिनेट होतो. आणि बाकीचे उपक्रमशीलता व सहकार्य हा पॉझिटिव्ह आहे, ह्याच्यामुळे यश मिळण्यासाठी नक्कीच फायदा होतो. संघटना व शिस्त, हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य, शिस्त आणि सहकार्य या गोष्टी तर कुठल्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी उपयोगाच्या असतात. त्याच्यामुळं ABD असा पर्याय आहे आणि लगेच उत्तर निघते या प्रश्नाचं. दुसरा पर्याय याचं उत्तर आहे. नंतरचा 9वा प्रश्न आहे. बंड उठाव जे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत उठाव, त्याबद्दल इथं महाराष्ट्र, बिहार, बंगाल प्रत्येक राज्यातील उठावाबद्दल माहिती विचारलेली आहे. आणि मोपल्यांचं बंड कुठं झालं? पाठच पाहिजेत ह्या गोष्टी. कुठले बंड कुठं कोणाच्या नेतृत्वाखाली झाले, तो बंड किंवा उठाव कुठल्या इंग्रज अधिकाऱ्यानं दडपले, याच्याबद्दल माहिती पाठ असली की पटपट हे प्रश्न सुटतात. मोपल्याचे बंड झालेले आहे केरळमध्ये. केरळ म्हटलं की मोपला बंड येते. आणि कोलांचा उठाव म्हटलं की बिहार येतो. संथाळाचा उठाव बंगालमध्ये झालेला आणि भिल्लांचा उठाव आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 हा याचे उत्तर आहे. पुढचा 10वा प्रश्न. 10वा आणि शेवटचा प्रश्न थोडासा जरा म्हणजे माहितीच्या बाहेरचा होता. 10वा प्रश्न. या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला, असा प्रश्न आहे. वाचनाच्या बाहेरचा जरी असला तरी थोडासा इथं आपल्याला डायरेक्ट लॉजिक लागत नाही इथं. त्याच्यामुळं हा थोडासा माहितीच्या बाहेरचा असू शकतो. तर ह्या 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे चार्ल्स फोजेट या इंग्रज अधिकाऱ्याने जे कोणी इंग्रज राजवटीविरुद्ध कारवाया करतील त्यांना फाशी देण्यासाठी स्पेशल असा वधस्तंभ उभारला, की जेणेकरून उठावाच्या कार्यवाह्या करण्याचे प्रमाण कमी व्हावे, उठावाकऱ्यांच्या मनात भीती राहावी शिक्षेबद्दल. त्याच्यामुळे त्यांनी असं वधस्तंभ उभारला होता. तर अशा प्रकारे आपण जे हिस्ट्रीचे 10 प्रश्न आले होते त्यांचं ॲनालिसिस बऱ्यापैकी घेतले आहे. बऱ्यापैकी प्रश्न सोपे होते. त्यानंतर आपण पुढच्या पार्टमध्ये जे नंतरचे भूगोलाचे प्रश्न आहेत त्यावर ॲनालिसिस घेऊया. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ओके, थँक्यू.